धर्म प्रतिपालक, हिंदवी स्वराज्य संस्थापक, सिंहासनाधीशित जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी जय. भवानी जय 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 जय. शिवाजी जय 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 जय. भवानी. शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा, देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांचा आवाज कुणाचा? महायुतीचा आशावास. धन्यवाद. होय बांधवानो, 350 वर्षाच्या आधी दिल्लीच्या औरंगजेबाच्या लोकरीला लाद घालून कवी भूषण जेव्हा किल्ले रायगड येथे आले होते, छत्रपती आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं चिन्ह मशालच निवडा. बांधवानो, एका गोष्टीचं मला वाईट वाटतंय. निवडणुका येतात आणि जातात. मी बोलणार आहे 5 मिनिटं. पण काल उद्धवजी, तुम्ही या महाराष्ट्र मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या हिंदुत्वाबाबत संशय घेत आहे. तुम्हाला नेमकं म्हणायचं काय? शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब यांच्या विचाराला तिलांजली देणारे तुम्ही, शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचं वाटोळं करण्याचं काम केलं तुम्ही. शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे बेईमानी करणारे तुम्ही, दिल्लीत जाऊन सोनिया गांधीच्या पायावर डोकं ठेवणारे तुम्ही, तुमच्या सभामध्ये पाकिस्तानी झेंडे फडकवणारे तुम्ही, आणि तुम्ही देवेंद्रजींच्यावरती संशय घेताय. निवडणुका 2 दिवसाच्या असतील उद्धवजी, पण ज्यावेळेला तुमच्यावरती वेळ येते तेव्हा ते तुमचं पिल्लू आणि तुम्ही मग फुलांचे बुके घेऊन देवेंद्र फडणवीसांच्या कॅबिनेटमध्ये त्याला भेटण्यासाठी कशासाठी जाताय, त्याचं उत्तर तुम्हाला आता द्यायला लागेल. आमचे देवेंद्रजी कधी कधी भोळेपणा करतात. देवेंद्रजी कुणाला किती वेळेला कुठे भेटावं, कुणाचं बुके घ्यावेत हे तुम्हाला सांगण्यात पण मी मोठा नाही, मी लहान माणूस आहे. पण कधी कधी ज्याचे अजून लग्न करू शकलं नाही ते एवढंसं पिल्लू, ते तुमच्यावरती बोलतं, त्याची अवकाश आहे. अरे कुणी कुणावर बोलावं? एकनाथजी शिंदे कदमांच्या पुढती कदम चालले कदम सरदाग, वाघावा करती वाघ अनुसरले शिव पवाग, शिंद्यांचा खंदा घोडा चालला जणू किती वेळ, बावटा धवून तोंडात भोसला चढे जोमात, त्यातले हे शिंदे. छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा हातात घेऊन छत्रपतींच्या सोबत मोगलांशी लढणारे हे शिंदे. त्या शिंदेला आपण काय म्हणताय? उद्धवजी, मिंदे. याच मिंदेंच्या पायाशी तुम्हाला आल्याशिवाय तुम्हाला जमणार नाही, तुम्हाला राहणार नाही, तुम्हाला यावं लागेल आणि या शिंदेला तुम्हाला हजाजी करावं लागेल. अवमान एकनाथजी आपला नाही एकट्यांचा. या देशामध्ये जेवढे शिंदे आहेत, या शिंदेचा अवमान करण्याचं काम उद्धवजी आपण करताय. अगं, जे मुख्यमंत्री झाले 2.5 वर्षामध्ये 2दा फक्त मंत्रालयामध्ये गेले. तुम्हाला जनाची नाही मनाची थोडीशी हवी. बांधवांना एक गोष्ट मला आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे. गेल्या 25 वर्षापासून मुंबई महानगरपालिका उद्धवजींकडे आहे. उद्धवजी, तुमची 25 वर्षाची मागची भाषणं काढून बघा.
पत्रकारांना माझी विनंती आहे, यांची भाषणं काढा आणि प्रत्येक वेळेला ज्यावेळेला मुंबई महानगरपालिकेची निवडणुका येतात त्यावेळेला यांचा एकच शब्द असतो की बांधवानो, मराठी माणूस जागा हो, आता मुंबई गुजरातला जोडणार आहे, मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार आहे. हा एक कलमी कार्यक्रम फक्त उद्धवजींचा मागच्या 5 वर्षापासून आहे. एक कलमी कार्यक्रम अनेक वेळेला सांगितलं, देवेंद्रजींनी सांगितलं, या देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं, आमचे नेते एकनाथजी शिंदे यांनी सांगितलं. अरे म्हटलं, कुणाच्या संभाव्य पिढ्या कुणाचे बाप खाली उतरले तर मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची कुणाची हिंमत नाही, अनेक वेळा सांगितलं. पण झोपलेला जागा करू शकतो, झोपेचं सोंग घेतलं जागा करू शकत नाही. आता उद्धवजींच्या सोबत आले ती पोपटपंची राज ठाकरे, फक्त पोपटपंची काही नाही. अहो राज ठाकरे तुमचे 6 नगरसेवक यांनीच फोडले उद्धव ठाकरेंनी आणि घेतले शिवसेनेमध्ये, घेतले ना. अहो या उद्धव ठाकरेच्या या पिल्लू नाही, पिल्लू पेगमीन याला राज ठाकरे तुम्ही निवडून दिलात. वळणीमध्ये तुमचा उमेदवार उभा केलाच नाही, तुम्ही निवडून दिलात. पण तुमचा जेव्हा मुलगा उभा झाला त्याला याला पाडण्याचं काम, राजकीय दिशा गाडण्याचं काम या उद्धव ठाकरेंनी केलं. अहो राज ठाकरे जनाची नाही मनाची थोडीच ठेवा, थोडीशी ठेवा ना. काय चाललंय तुमचं? एक सांगतो, आज मुंबई तुम्ही लुटलीत. तुम्ही सांगा तुमच्या वचनामध्ये 25 वर्षामध्ये मुंबईसाठी तुम्ही काय केलं? एकच काम केलं. 25 वर्षामध्ये मुंबई मधला माझा मराठी माणूस, 25 वर्षामध्ये माझा लालबागचा मराठी माणूस, माझा गगनगावचा मराठी माणूस, माझा दादरचा मराठी माणूस, हा सगळा मुंबईच्या बाहेर तुम्ही घालवलात. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ सगळा माझा मराठी माणूस तुम्ही घालवलात. उद्धवजी तुम्ही बाहेर घालवलात. आणि आता मराठी माणसाला हाक घालायला लाज वाटत नाही? काय केलं तुम्ही मराठी माणसासाठी? मराठी माणसाला उद्ध्वस्त करण्याचं पाप केलंय उद्धवजी. आज तुम्हाला मी दाव्याने सांगेन, उद्याच्या निवडणुकीमध्ये हाच मराठी माणूस तुम्हाला राजकारणातून कायमचा उद्ध्वस्त केल्याशिवाय घडणार नाही, हे सांगण्यासाठी तो उभा आहे, सांगण्यासाठी उभा आहे. होय बांधवानो, शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्यायासाठी झगडणारी शिवसेना या घोषवाक्याने शिवसेनेला जन्म दिला. शिवसेना प्रमुख जन्माला आले नसलं काय झालं असतं? अभिमानानं सांगतोय, आज मराठी माणूस मुंबईत नाही, महाराष्ट्रात नाही, देशात नाही, 7 समुद्राच्या पलीकडे ताठमानेने जगतोय. तो फक्त शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे जगतोय. असं म्हटलं तर मी चुकीने असं मला वाटणार नाही. तुम्ही काय केलं? त्यांचा मुलगा म्हणून तुम्ही वाटोळ करून टाकलं शिवसेना प्रमुखांच्या विचाराचं. कोण तो स्वातंत्र्यवीर सावरकर साहेबांना, सावरकरांना शिव्या घालणारा राहुल गांधी ना, पप्पू चप्पू, 2 पप्पू एकत्र येऊन एकमेकांना मिठ्या घालतात. अरे हिंदू तर तुमचं तपासला पाहिजे, देवेंद्रचं नाही, तुमचं तपासायला पाहिजे. तुमच्या सप्पूचं, पप्पूचं, तुमचं हिंदुत्व तपासायला पाहिजे. लाज वाटत नाही? लाज वाटत नाही? आणि म्हणून एका गोष्टीचा मला अभिमान आहे. काल त्यांनी भाषणामध्ये सांगितलं, हे व्यक्त सांडलंय आणि म्हणून मुंबई मिळाले. होय, मान्य मला. 105 हुतात्मे झालेत मुंबई मिळण्यासाठी, याची आम्हाला आठवण आहे. 105 पैकी 70 मराठी माणसं हे गिरणी कामगार होते. देवेंद्रजी, या गिरणी कामगारांना न्याय देण्याचं काम आपलं शासन, तुम्ही दोघे 1 लाख गिरणी कामगारांना मुंबईमध्ये घर देण्याचा निर्णय या माझ्या 2 नेत्यांनी केला. मला अभिमान आहे त्यांचा, मला अभिमान आहे. तुम्ही काय केलं? व्यक्त सांडलं ना, त्याची आठवण या दोघांनी ठेवले. 2.5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून होता, तुम्ही केलं काय? काय केलं तुम्ही? अधिक बोलणार नाही, नेत्यांना सगळं बोलायचं आहे. माझी सगळ्या बांधवांना विनंती आहे, आपल्या शिवसेना, भाजप, महायुतीचे जे आपले सगळे उमेदवार आहेत, आपल्याला काठावर पास व्हायची सवय नाही. असा दणका द्या
की पुन्हा हे दोन भाऊ काय आणखी 10 भाऊ आले तर एकत्र येण्याची हिंमत होता कामा नये असा दणका द्यायला अशा अपेक्षा करतो आणि इथं थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.